नवीन शिक्षक संच धोरणाविरोधात राज्यभरातील शिक्षक संघटना आता आक्रमक होत रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे। आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। शासनाने आणलेले नवीन शिक्षक संच धोरण ग्रामीण गोरगरीब मुलांच्या शिक्षण हक्कांवर गदा आणणारे आहे। या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा बंद करून शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनेने केलाय। या धोरणामुळे हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे। त्यामुळे हे धोरण तातडीने रद्द करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। 15 मार्च 2024 चा जो शासन निर्णय, हा शासन निर्णय ग्रामीण भागातील शिक्षण उद्ध्वस्त करणारा आहे आणि त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर अन्यायकारक असा शासन निर्णय आहे आणि तो रद्द करण्यासाठी राज्यभरामध्ये संपूर्ण एकाच वेळेस आज दिनांक 17 मार्च 2025 रोजी हे आंदोलन छेडलेलं आहे। आणि शासनाने 15 मार्च 2024 चा हा शासन निर्णय या आंदोलनाची तीव्रता समजून घेऊन तो रद्दच केलाच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे। आणि यापुढे जर का शासनाने हे जर आंदोलनाचा विचार करून हा जर शासन निर्णय जर रद्द केला नाही तर आम्हाला यापुढे शेवटी कोर्टात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि ही शासनाला हा आमचा निर्देश आहे की शासनाने वेळीच या आंदोलनाची तीव्रता समजून घेऊन हा शासन निर्णय रद्द करून गोरगरिबांचं शिक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करावा, ही आमची भूमिका ठाम आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।